आपण सांगलीच्या राजवाड्या चौकामध्ये राज्य कामगार विमा योजनेचं सेवा दवाखाना म्हणून आहे आणि या सेवा दवाखान्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। या ठिकाणी कामगार लोक आलेले आहेत। जरा झूम करून बघितलं तर वरती बघा, या बिल्डिंग मध्ये मोठमोठी झाडं उगवलेत, त्याच्या टेरेस वरती सुद्धा झाडं उगवलेत आणि या बिल्डिंगची जी अवस्था झाली आहे ती या ठिकाणी बघायला मिळेल। आज सकाळीच पावसानिमित्त या ठिकाणी बघा मोठा कॉन्क्रीटचा एक भाग पडलेला आहे। हा कॉन्क्रीटचा भाग पडला आहे आणि या ठिकाणी कामगार जे आहेत ते कामगार येतात, अधिकारी आहेत आणि काम यांचं चालू आहे। पण परिस्थिती अशी झालेली आहे की या बिल्डिंगची वाईट परिस्थिती आहे। त्यामुळं जे काय प्रकार व्हायला लागला, आता डॉक्टर साहेब या ठिकाणी आपण डॉक्टर साहेबांना विचारतोय। डॉक्टर साहेब नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा। प्रशांत नाझरे। प्रशांत जी, या बिल्डिंगची डागडुगी होत नाहीये का? नाही, हे ऍक्च्युली सिव्हिल सर्जनच्या अंडर आहे। बर। हो, आणि न्यायप्रविष्ट आहे जागा। न्यायप्रविष्ट हो, न्यायप्रविष्ट असल्यामुळे डागडुजी वगैरे होत पीडब्ल्यूडी नाही. करून देण्यास पण नकार दिला. आता जो बाहेर एक स्लॅबचा भाग कोसळला, हो. तो जर कोणाच्या डोक्यात वगैरे पडला असता तर धोका हो, होता ना। म्हणून तर आम्ही लवकरात लवकर जागा शिफ्ट करणार आहे। आणि सध्या आपण कोणाकडे तक्रार केली? आम्ही एम कोल्हापूर यांच्याकडे तक्रार पाठवली. एम कोल्हापूर। बरं, मग कुठं चेंज करायचं ठरवलंय का? आता सध्या आम्ही टेम्पररी सेवा दवाखाना कुपवाड आणि मिरज आणि already सांगली कार्यरत आहे, तिथे तोपर्यंत चालू करणार आहे। पण सांगलीला पाहिजेच ना। हो, सांगलीला मग जागेचं प्रोसिजर चालू आहे। बर। म्हणजे याच्यामध्ये मार्केट यार्ड मध्ये एक जागा बघितली आहे आम्ही। कोणतं डिपार्टमेंट आहे ते कोल्हापूरचं? एम कोल्हापूर। म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर। अच्छा, त्यांच्याकडे कोल्हापूरचं? हो, कोल्हापूर। ठीक आहे, धन्यवाद। मी हात जोडून विनंती करतोय डॉक्टर साहेबांनी ज्यांच्याकडे विनंती केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून की साहेब, आमच्या सांगलीचा दवाखाना तुम्हाला शिफ्ट करायचा असेल तर तो कुठं कुपवाड आणि मिरजेला करू नका, कारण सर्वसामान्य कामगारांना इथं सेवा चांगल्या पद्धतीने मिळते। तर सांगलीतच तो कुठेतरी शिफ्ट करावा आणि ही होणारी वाईट परिस्थिती आहे ती थांबवावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।